महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकमध्ये पाण्याचा प्रश्न पेटला असून आता थेट महापौरच मैदानात उतरले आहेत। नागरिक तहानेने व्याकुळ असताना तुम्हाला झोपा तरी कशा लागतात, अशा शब्दात महापौर हिमगौरी आडके आहेर यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे। येत्या 2 दिवसात पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दमही त्यांनी दिलाय। शहराच्या अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने टँकर मागून नागरिक आपली तहान भागवत आहेत। नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर महापौर हिमगौरी आडके आहेर चांगल्याच संतापल्या। त्यांनी पाणीपुरवठा अधिकारी धारणकर यांच्यासह सर्व विभागीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली। या बैठकीत महापौरांचा रुद्रावतार पाहायला मिळाला। लोकप्रतिनिधींना उत्तर देताना नाकी नऊ येत आहेत आणि प्रशासन मात्र सुस्त आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला। कॉन्ट्रॅक्टर हलगर्जीपणाने जर कामं करत असतील आणि अशा पद्धतीने जेव्हा आता उन्हाळा येतोय त्यात पाण्याचा असा गैरवापर किंवा आपण म्हणतो पाणी वाया घालण्याचं काम खरं तर हे कंत्राटी काम दिलेले आहेत त्यांच्याकडनं होत आहे, तर आम्ही निश्चितपणे 5 पट त्यांच्यावरती पेनल्टी लावतो आहे। आणि ही पेनल्टी जर ते भरले नाही, कारण पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं आम्ही त्यांना पत्र देतोय पण कॉन्ट्रॅक्टर्स त्याला सिरियसली घेत नाही। मग मी त्यांना सांगितलं की आपल्या सगळ्या मनपामध्ये जेवढे विभाग असतील त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन होणं गरजेचं आहे। आणि जर अशा पद्धतीने जर पाणी पुरवठ्याचं काही नुकसान जर त्या कंत्राटदाराने केलं असेल तर त्याचं जे बिल आहे ते काढताना पाणी पुरवठ्याची NOC किंवा कोणी त्याला नोटीस दिलेली असेल तर ते बिलातनं ते मायनस करून घ्यावे, म्हणजे ती पेनल्टी निश्चितपणे कॉर्पोरेशनला मिळेल। आणि त्याचबरोबर जेही काही पाण्याचा गैरवापर होतोय त्यांना देखील इथे पेनलाइज करणं खूप गरजेचं आहे। अशा पद्धतीने चुकीचं कनेक्शन जर काही लोक घेत असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई झाली लागतात। म्हणजे पाणी देणं आणि कुंभाचं पूर्ण काम पूर्णत्वास आणणं ही तर खरं जबाबदारी आहे। आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा फॉलोअप करू शकतो, पण एक्झिक्युशन लेवलला फील्डवरती काम करणं ही अधिकाऱ्यांची ज्यांना टेक्निकल नॉलेज आहे, कॉन्ट्रॅक्टर्सची, या सगळ्यांची जबाबदारी आहे। कारण हे एक जर कम्युनिकेशन स्ट्रॉंग असेल आणि जर फॉलोअप स्ट्रॉंग असेल तर ते काम पूर्णत्वास येतं। आणि मला इथे दिसतं आहे की एक इंटर डिपार्टमेंटल कम्युनिकेशन नसल्यामुळे जर काम अपूर्ण राहत असेल तर हे आपलं NMCचं फेल्युअर आहे आणि हे जर झालं तर हे काही आपल्याला शोभनीय नाही। आणि म्हणून मी त्यांना असं म्हटले की तुम्हाला रात्रीच्या झोपा कशा लागतात, कारण ही खूप गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे। आपलं नाशिक हे जर आपण 24/7 जर इथे इतकं काम आहे ते जर केलं नाही आणि तशा पद्धतीने सिरियसली नाही झालं तर ते काही चुकीचं होता कामा नये। आणि यासाठी आम्हाला खरं तर इथे ही जबाबदारी दिली आहे, त्यामुळे ती जबाबदारी आम्ही पार पाडूच आणि त्यांच्या मागे लागून हे काम पूर्ण चांगलं आणि क्वालिटीचं कसं होईल याचा खरं तर आम्ही विचार करतो। केवळ महापौरच नाही तर उपमहापौर विलास शिंदे यांनीही प्रशासनाला धारेवर धरले। गेल्या 4 वर्षांपासून महापालिकेत प्रशासकीय राजवट होती, पण आता लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत, त्यामुळे जनतेला कामाची अपेक्षा आहे। जर अधिकाऱ्यांनी आपली कार्यपद्धती सुधारली नाही आणि पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने तुमचा बंदोबस्त करू, असा इशारा उपमहापौरांनी दिलाय। घेतल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी जशी नाशिककरांची भावना होती आणि आम्हाला असं वाटलं होतं की शेटडाऊन घेतल्यानंतर पाणी सुरळीत नाशिककरांना पुरेसं पाणी मिळेल। परंतु थोडंसं मी मागे जायला पाहिजे। याचं कारण असं की गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासकीय राजवटीच्या काळामध्ये सुद्धा नाशिककरांना अनेक ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने पाणी, स्वच्छता आलं का लक्षात, ड्रेनेज सिस्टम्स यस आणि विद्युत विभाग, साफसफाई, अशा अनेक अडचणींना सामोरे जावं लागलेलं आहे। आणि ज्या 15 जानेवारी 2026ला मतदान झालं, या नाशिककरांनी मोठ्या अपेक्षेने आपल्या हक्काचे लोकप्रतिनिधी या नाशिक महानगरपालिकेत निवडून पाठवले आहेत। आज मला असं वाटतंय की उद्या 3 महिने या सगळ्या निवडणुकीनंतर होतील, परंतु ज्यावेळेस या ठिकाणी लोकप्रतिनिधी आले, प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या प्रभागातल्या वेगवेगळ्या समस्या आहेत, त्यात प्रामुख्याने पाण्याची टंचाई फार भासते आहे आणि त्याच्यावरती ओरिएंटल काही सोल्युशन मिळावं यासाठी याची सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक माननीय महापौर हिमगौरीताई आडके यांच्या उपस्थित या ठिकाणी झाली। त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, परंतु त्याच्यातून असं एक निदर्शनास आलं
की प्रशासनाकडे कुठल्याही असं काही नियोजन त्या ठिकाणी दिसून आलेलं नाही आणि नियोजन न दिसल्यामुळे हा नियोजनाचा अभाव आहे. या ठिकाणी नवीन जलकुंभ बांधलेले आहेत. जलकुंभ बांधून सुद्धा ते जलकुंभ पाण्याने भरले जात नाही आहे आणि अशा अनेक गोष्टी. काही नाशिक शहराची लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्या ठिकाणी तेवढा पुरेसं असं पाणी त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे, परंतु ते आज त्या ठिकाणी पोहोचत नाही आहे. नागरिकांना असं वाटतं की नाशिक धरण एवढं, गंगापूर धरण एवढं भरलेलं आहे, भरलेलं असताना पाणी का मिळत नाही आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये नाशिकमध्ये पाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. मला असं वाटतं ही बाब ही नाशिक महानगरपालिकेसाठी, आमच्या सगळ्यांसाठी मला असं वाटतं ही अभिमानास्पद बाब नाही आहे. एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी शहरात कोट्यावधींची विकास कामे सुरू आहेत, तर दुसरीकडे नाशिककरांना थेंब थेंब पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. महापौरांनी दिलेल्या 2 दिवसांचा अल्टिमेटम अधिकारी गांभीर्याने घेतात का आणि नाशिककरांची तहान भागते का, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.